विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पोलीस निरीक्षक दिलीप पवार त्यांचे निलंबन करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व 9 महिन्याच्या बाळासह पीडित महिलेस न्याय द्यावा। शीतलताई साबळे। पोलीस निरीक्षक दिलीप पवार त्यांचे निलंबन करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व 9 महिन्याच्या बाळासह पीडित महिलेस न्याय द्यावा अशी मागणी शीतलताई साबळे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला आघाडी मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस यांनी निवेदनाद्वारे दिनांक 17/11/2023 रोजी तहसील कार्यालय इंदापूर येथे केली आहे। आपल्या पदाचा गैरवापर करणारे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे फिर्यादीला आरोपीची वागणूक देऊन दबाव तंत्राचा वापर करून फिर्यादीचा अपमान, छळवणूक करून न्यायापासून वंचित ठेवत असल्याबाबत निवेदन सादर केले आहे। तसेच दिनांक 16/11/2023 रोजी तेजस्विनी नवनाथ सूर्यवंशी या महिलेने पोलीस निरीक्षक यांच्याकडे वारंवार होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यास गेली असता त्यांची तक्रार न घेतल्यामुळे व पोलीस स्टेशन मार्फत छळवणूक झाल्याने पोलीस स्टेशन आवारात झालेल्या जडीत कांडास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना जबाबदार धरून त्यांचे निलंबन करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे। इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे रुजू झाल्यापासून आजवर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिक अन्याय अत्याचार झाल्यानंतर पोलीस स्टेशन इंदापूर येथे गेले असता विनाकारण फिर्यादीला ताटकळत ठेवणे, फिर्यादीची फिर्याद न घेणे, वैद्यकीय दाखला मिळाल्यानंतर तक्रार दाखल करून असे सांगणे व गंभीर गुन्ह्यातीलही तक्रारी दाखल करून न घेणे, फिर्यादीला अपमानास्पद वागणूक देऊन त्याची छळवणूक करून फिर्यादीला न्यायापासून वंचित करण्याचा प्रकार करत आहेत असेही निवेदनात म्हटले आहे। दिनांक 16/11/2023 रोजी तेजस्विनी नवनाथ सूर्यवंशी, राहणार कळाशी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, व्यवसाय दवाखाना नर्स, वय 35 वर्ष, या पतीच्या घरी राहत होत्या। पतीच्या घरी त्यांना त्रास होत असल्याने त्याबाबत पोलीस स्टेशन इंदापूर येथे तक्रार देण्यासाठी दिनांक 16/11/2023 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गेली असता पोलीस स्टेशन मधून हकलून देऊन काहीही एक त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे व त्यांची छळवणूक करून अपमानास्पद वागणूक देऊन खिल्ली उडवल्याने व हसून हाकलून दिल्याने पोलीस स्टेशन आवारात पोलीस कॉलनीमध्ये संशयास्पद पेटल्याने त्यामध्ये जळीत कांड झाल्याने व 70 ते 80% महिला भाजल्याने घडलेल्या घटनेचा व पोलीस दिलीप पवार यांचा निषेध व्यक्त करत तसेच घडलेल्या घटनेस पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना जळीत कांडात जबाबदार धरून त्यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, तसेच त्यांच्यावर महिलेस अपमानास्पद वागणूक दिल्याने तिला पोलीस स्टेशन मधून हाकलून दिल्याने जळीत कांडास जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असेही म्हटले आहे। सदर महिलेला व तिच्या 9 महिन्याच्या बाळाला आपल्या मार्फत न्याय न दिल्यास सनदशीर मार्गाने अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या कार्यालयासमोर दिनांक 28/11/2023 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।